रसिका हो, नमस्कार. साहित्यिक सखी समूहाच्या डिजिटल संमेलनासाठी कथाकथन या सदरांतर्गत माझी जाणीव ही कथा आपल्यासमोर सादर करत आहे. अगं आई, सकाळपासून 3 फोन केले मी तुला. अगं तू फोन का उचलत नाहीस? काय झालंय? बरे ना सगळं तिकडे? काळजीचं काही कारण तर नाही ना? वृषाली अगदी कळवळून म्हणाली. तिकडून काय उत्तर येण्याआधीच वृषालीचा प्रश्नांचा भडीमार सुरू होता. अगं हो बेटा, इकडे सगळं व्यवस्थित आहे आई. अगं मग तू फोन का उचलत नाहीस? वृषाली. अगं काही नाही, मी झोपले होते आणि फोन उशीखाली होता, त्यामुळे ना कधी वाजला काही कळलंच नाही आई. अगं ही काय पद्धत झाली वागण्याची? सकाळपासून नको नको ते विचार मनात आले माझ्या. आता मात्र वृषालीचा काळजीचा सूर बदलून त्यात कमालीचा क्रोध जाणवत होता. मला सांग, फोन असतो कशासाठी? इतकी कशी बेफिकीर ग तू? लक्ष नाही द्यायचं फोनकडे? वृषाली. हो ग बाळा, चूकच झाली म्हणायची. बरं मला सांग, तू फोन कशासाठी केला होता? आई. त्यावर वृषाली काहीच आठवत म्हणाली, काही नाही ग, सहज आपलं तुझी आठवण आली म्हणून फोन लावला. वृषाली ही आई वडिलांचं पहिलं अपत्य, त्यामुळे दोघांचीही अत्यंत लाडकी, लहानपणापासूनच हुशार आणि समजूतदार. पण सुरुवातीला कोडकौतुक खूप झालं असलं तरीही सोहा जन्मली तसे वृषालीचे लाड कमी होऊन जबाबदारी वाढू लागली आणि वृषालीनेही ती हसत हसत स्वीकारली होती. घरातली आणि त्याबरोबरच बाहेरचीही कामे वृषाली आनंदाने करत होती. सोहा जन्मल्यापासून घरातील आकर्षण बिंदू आता सोहा झाली होती. पण असे असते तरीही वृषाली मात्र आपले प्रत्येक काम चोखपणे निभावत होती. दिवसामागून दिवस जात होते, सोहा वयाने मोठी होत होती, पण वृषालीसाठी मात्र सोहा अजूनही लहानच होती. अतिशय गुणी आणि समंजस असणाऱ्या वृषालीला घर चालून मागणी आली आणि 1 महिन्यात लग्न होऊन वृषाली भारताबाहेर गेली. कोणतीही मानसिक तयारी नसताना अचानक घर चालून आलेलं हे स्थळ आणि 1 महिन्यातच लग्न झाल्यामुळे आता आपल्या मागे आपल्या घराचं कसं होईल? आपल्या आईबाबांची काळजी कोण घेईल? सोहाची काळजी कोण घेईल? असे अनेकविध प्रश्न वृषालीला पडत होते. वृषालीला अतिशय चांगलं स्थळ मिळालं होतं. नवरा आणि घरातली सर्व अगदी देवमाणसं होती. एकूण काय तर कशाची चिंता करण्याचे काही कारणच नव्हते. फारच लांब ठिकाण नसल्यामुळे वर्षातून 1-2दाच सुरुवातीला वृषालीचे माहेरी येणे होत होते. आता फोन हा एकच सहारा आईवडिलांना भेटण्याचा होता. त्यामुळे दिवसातून केव्हाही आईची आठवण आली की वृषाली फोन करायची आणि तासनतास गप्पा मारत बसायची. आईबाबांनाही खूप छान वाटत होतं. आपली मुलगी खूप चांगल्या घरात पडली आहे आणि अतिशय सुखी आहे हे ऐकून खूप छान वाटत होतं. वृषालीची आई हार्ट पेशंट, त्यामुळे औषधं गोळ्या भरपूर होत्या. जेवल्यानंतर आणि जेवणाच्या आधी गोळ्या घेणे गरजेचे होते. वृषालीच्या फोनला काही काळवेळच नव्हता. आईची आठवण आली की वृषाली फोन लावायची आणि आईसुद्धा कामातही असली तरी सर्व कामे ठेवून बोलत बसायची. गप्पा मारण्यात वेळ कुठे जायचा काही कळायचंच नाही आणि कामं एकदम अंगावर आल्यामुळे चिडचिड व्हायची. वृषाली अनेकदा विचारायची, आई आपण बोलू शकतो ना? तुला वेळ आहे ना? लेकीचं मन आईला कळत होतं, त्यामुळे तिनेही कधी कामाचा बाऊ केला नाही. कित्येक वेळा जेवण थंडगार होऊन जायचं आणि मग जेवायची इच्छा गेल्याने आई उपाशीच राहायची. हे सर्व बघून सोहाचा जीव खूप तुटायचा. सोहा आईला म्हणायची, आई अगं तू सांगत का नाहीस ताईला की मी कामात आहे म्हणून? आईलाही वाटायचं लेक सासूरवाशीण आहे, तिला वेळ मिळतो तेव्हा ती फोन करते, आपल्याला काय, काम आपण नंतरही करू शकतो. पण या सगळ्यामुळे आईला खूप त्रास व्हायचा, खूप चिडचिड व्हायची. पण ते उघडपणे वृषालीला कधी सांगायची नाही. वृषाली परदेशात असल्यामुळे तिला इकडची काहीच कल्पना नसायची. तिच्या मनात एकच असायचं, फोन केला तर आपल्याला आई प्रत्यक्ष भेटल्यासारखी वाटते. वृषालीने अनेकदा विचारूनही आई कधी स्पष्ट बोलली नाही. त्यामुळे फोन हा वृषालीच्या आईसाठी आणि सोहासाठी फक्त मनस्ताप झाला होता. सोहा सुरुवातीला वृषालीसोबत खूप गप्पा मारायची, पण हळूहळू तिने बोलणं कमी केलं. हल्ली तर सोहाचं वृषालीसोबतचं बोलणं पूर्णपणे बंद झालं होतं. एकही दिवस असा झाला नव्हता की ज्या दिवशी वृषालीने घरी फोन केला नाही. सुरुवातीला हे सगळं छान आणि आनंददायी वाटत असलं तरीही पुढे पुढे वृषालीचा फोन हा घरच्यांसाठी एक मनस्ताप झाला. कारण वृषाली कधीही तिच्या सोयीनुसार फोन लावायची आणि गप्पा मारत बसायची. लेकीचा फोन आलाय हे बघून आईही आपल्या हातातली कामे ठेवून तिच्याशी बोलत बसायची. सोहावर विलक्षण प्रेम करणाऱ्या वृषालीचा आता सोहाला राग येऊ लागला होता. अशी कशी आपली ताई काही काळवेळ आहे की नाही? केव्हाही आपली फोन करते आणि तासन तास गप्पा मारत बसते.
आई तू तिला सांगत का नाहीस रोज रोज फोन करत बसू नको म्हणून? सोहाचे बोलणे आईला पटत होते, पण वृषालीवर जीव असल्यामुळे तिला सांगणेही कठीण जात होते. वृषालीचा फोन आईने उचलला नाही तर वृषाली 2-3 वेळा फोन करायची. कोरोनामुळे वृषालीचं माहेरी येणं पूर्णपणे बंद झालं होतं. त्यामुळे वृषालीचं घरी फोन करणं खूप वाढलं होतं. आई मोकळेपणे कधी वृषालीशी बोलली नाही की बाळा मी अतिशय कामात आहे, आपण कामं आटोपल्यावर फोन करू, किंवा यावेळेला तू फोन कर, यावेळेला आपण निवांत बोलू. एक दिवस वृषालीने घरी फोन केला आणि आईचा आवाज ऐकून म्हणाली, अगं आई, तुला काय झालंय? तुझा आवाज इतका थरथरतोय कशासाठी? तुला बरं नाही आहे का? सोहा कुठे आहे? तिला फोन दे, मी बोलते तिच्याशी. स्पीकरवरील वृषालीचा आवाज ऐकताच सोहा अतिशय चिडली. तिने सरळ आईच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि वृषालीला म्हणाली, हे बघ ताई, आत्तापर्यंत तर आई ठीक होती, पण तुझ्या या फोनमुळे तिला आता दवाखान्यात ॲडमिट करावं लागेल. काय? तू काय बोलतीयस? माझ्या फोनमुळे काय झालंय? हे बघ वृषाली, आपली आई आंघोळ करत होती, तुझा फोन खणखणला म्हणून धावत जाऊन ती फोन घ्यायला गेली, तेव्हा तिचा पाय निसटला. मी होते आणि सावरलं तिला, नाहीतर आज काय झालं असतं याची कल्पना सुद्धा करवत नाही. अगं पण असं होतं तर नाही घ्यायचा ना फोन? वृषाली. नाही घेतला तर तू परत करत बसते ना कॉल, कसा नाही घ्यायचा? सोहा. तुझं आईबाबांवर खूप प्रेम आहे, मी समजू शकते, पण त्यासाठी इथे रोज फोन करण्याची काहीच आवश्यकता नाही. हे बघ, मी जिवंत आहे अजून. फोनवरील चिडलेल्या सोहाचे असे सूर ऐकून वृषाली थक्क झाली. आपलं नक्की काय चुकलं आहे हे वृषालीला कळत नव्हते. आपल्यावरती प्रेम करणारी आपली आई, आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी सोहा आज इतक्या वृक्षपणे का बोलत आहेत तिला काही कळत नव्हतं. वृषालीच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळत होते. आपलं नक्की काय चुकलंय हा विचार करून डोकं सुन्न झालं होतं. विनय, वृषालीचे पती, नावाप्रमाणेच विनयशील होते. बायको, फोन हा गरजेपुरतं बोलण्यासाठी असतो, रोज गप्पा मारण्यासाठी नाही. आपल्याही माणसाला फोन करताना 10 वेळा विचार करून फोन करावा. मला समजतंय तुझा जीव तिकडे अडकलाय, पण तू तिकडे फोन रोज केल्यामुळे त्यांना फक्त त्रास होतो आहे. सोहा आता चांगली मोठी झाली आहे, ती तिच्या आईवडिलांची जबाबदारी समर्थपणे पेलू शकते. तू तिकडे रोज फोन केल्यामुळे त्यांना मदत होणे दूरच, उलट मनस्ताप होत आहे. तू तिकडे लक्ष देण्याऐवजी थोडं लक्ष माझ्याकडे दे, असं म्हणत विनयने वृषालीला जवळ ओढले. हे बघ, घरट्यातून दूर पक्षी उडाल्यानंतर जसं पक्षाचं दूर जाणं त्याच्या आईवडिलांनी स्वीकारलेलं असतं ना, तसं ते त्या पक्षानेही स्वीकारणं आवश्यक असतं. तेव्हाच तो दुसरं घरटं बांधू शकतो. विनयच्या प्रेमात अकंठ बुडालेल्या वृषालीला विनयचे बोलणे पटत होते. तिला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. वृषाली आणि विनय आपल्या घरट्यात छोट्या वृषालीची स्वप्न बघण्यात दंग झाली होती. धन्यवाद.